लक्ष द्या, आपल्याला आज काही ऍडजस्टमेंट पाहिजेत. बिल्स रिसिवेबल डिसऑनर, बिल्स पेबल डिसऑनरचे ऍडजस्टमेंट येतात ना, त्यासाठी आपण अगोदर हे पाहू की बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेबल म्हणजे एक्झॅक्ट नक्की काय आहे. एक एक्झाम्पल आहे त्याच्यासाठी. बघा काय दिले. मिस्टर अजय सोल्ड गुड्स ऑफ ₹20,000. अजयने 20,000चा गुड्स विकला टू विजयला. आणि कसा विकला? ऑन क्रेडिट. ऑन क्रेडिटचा अर्थ काय सांगितलं होता? उधारीवरती विकला. आता याच्यामध्ये तुम्हाला कळायला पाहिजे, एक पार्टी आहे अजय, दुसरी पार्टी आहे विजय. अजय सेलर आहे, बरोबर आहे का? याने गुड्स सेल केलाय. आणि विजय कोण आहे? बायर. बायर म्हणजे खरेदी करणारा, कस्टमर आहे, बरोबर. आणि काय पहिलं ट्रान्झॅक्शन काय यांच्यामध्ये? याने याला गुड्स विकलाय. सोल्ड गुड्स ₹20,000 ऑन क्रेडिट. आता अकाउंट मध्ये अजय कोण होईल? डेटर्स होईल का क्रेडिटर होईल? डेटर्स. डेटर म्हणजे कोण? ज्याला आपण गुड्स सोल्ड करतो तो डेटर झाला. आणि जो सेल करतो, आपण असं पाहिलं होतं की ज्याला आपण गुड्स सेल करतो त्याला डेटर बोलतो, आणि ज्याच्याकडून परचेस करतो त्याला क्रेडिटर बोलतो. मग सिंपल लँग्वेज मध्ये जर पाहिलं आपण, जो सेलर आहे तो क्रेडिटर आहे, कारण त्याला पैसे घ्यायचे ते, बरोबर. म्हणजे हा कोण झाला? हा क्रेडिटर आहे. आणि अजयने गुड्स परचेस केलाय, विजयने गुड्स परचेस केलाय, त्याला पैसे द्यायचे अजयला, म्हणजे हा डेटर आहे. म्हणजे मी एकमेकांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सांगतोय. अजयसाठी विजय कोण झाला? गुड्स सेल केलाय अजयने विजयला, म्हणजे अजय विजयला काय बोलणार? डेटर्स. आणि विजयने परचेस केलाय, म्हणजे तो ऑपोजिट पार्टीला काय बोलणार? क्रेडिटर्स. इथपर्यंत कळालं? हे नॉर्मल ट्रान्झॅक्शन आहे. याच्यामध्ये एक बिल्स काय प्रकार आहे? बिल. त्याच्यानंतर एक स्टेप असते याच्यामध्ये. जो सेलर आहे तो सेलर काय करतो? बिल ड्रॉ करतो. बिल. बिल म्हणजे आपल्याला एक टॉपिक आहे त्याच्यामध्ये, त्याच्यात आपण डिटेलमध्ये बिलचं फॉर्मॅट वगैरे बघू. त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असतं की किती महिन्यानंतर पैसे देणार. गुड्स क्रेडिटवरती दिलाय ना, मग तिथे दिले असतात 3 months आफ्टर द डेट, 2 months आफ्टर द डेट, तुम्हाला पैसे देशील असे नोट बनवतो. कोण बनवतो? अजय. ड्रॉवर. नोट म्हणण्यापेक्षा बिल बनतो, ड्रॉप बिल. अजय काय करणार? जो सेलर आहे तो बिल बनवतो आणि ते बिल साइन करण्यासाठी पाठवतो पुढच्या पार्टीला, ऍक्सेप्ट करण्यासाठी. आता ऍक्सेप्ट करणार म्हणजे काय? सेलरने जे बिल बनवलंय त्याच्यावरती मी सही करणार, म्हणजे मी ऍक्सेप्ट केलं, बरोबर. म्हणजे काय? आतापर्यंत काय सांगितलं मी तुम्हाला? जो सेलर आहे तो बिल बनवतो आणि पुढच्या पार्टीला देतो सही करण्यासाठी. त्याच्यानंतरची पुढची स्टेप काय आहे? जो कस्टमर आहे तो सही करणार आणि रिटर्न करणार. आता मला आतापर्यंत सांगा, अजय कोण आहे? सेलर. विजय बायर, बरोबर. बिल कोण बनवणार? हे आता एवढं रिलेव्हंट नाहीये, आपल्याला एक टॉपिक याच्यावरती स्पेसिफिक. पण बिल कोण बनवतो? जो सेलर आहे तो बिल बनवतो. अजयने बिल बनवलं, समोर पाठवलं सही करून करण्यासाठी, त्याने ऍक्सेप्ट केलं म्हणजे साईन करून परत विजयला अजयला पाठवलं. ठीक आहे. आता त्यांचा जो काही पिरियड ठरलेला असणार, 3 महिने 2 महिने, त्या 3-2 महिन्यानंतर झाल्यानंतर अजय पैसे मागायला विजयकडे जाणार, बरोबर. आता हे जे बिल आहे, हे जे बिल बनवले अजयने, हे ज्याला पैसे मिळणार जो सेलर आहे. आता तुम्हाला दोन्ही माहिती आहे. बिल्स रिसिवेबल काय आपल्यासाठी? ऍसेट. बिल्स पेबल काय? लायबिलिटी. मी याचा अर्थ सांगितला नव्हता तुम्हाला, जस्ट ऍसेट आणि लायबिलिटी सांगितलं होतं. आता अजय एकच बिल आहे. अजय या बिलाला काय बोलेल बरं? रिसिवेबल म्हणेल का पेबल म्हणेल? अजयला पैसे मिळणार आहेत का द्यायचे? ते मिळणार, म्हणजे तो त्या बिलाला काय बोलणार? बिल्स रिसिवेबल. आणि विजय त्या बिलाला काय बोलेल? बिल्स पेबल. कारण का? अजयला जर फ्युचरमध्ये पैसे मिळणार असतील तर अजय त्या बिलाला बोलणार बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल अजयसाठी काय झाले? फ्युचरमध्ये पैसे मिळणार, म्हणजे आज अजयसाठी काय आहे? ती ऍसेट आहे. आणि विजय पैसे देणार आहे, म्हणजे विजय या बिलाला काय बोलेल? बिल्स पेबल. आणि ही याच्यासाठी लायबिलिटी काय? कारण याला फ्युचरमध्ये पैसे द्यायचे ते. इथपर्यंत कळालं? म्हणजे बिल म्हणजे दुसरं काही नाहीये. जो सेलर आहे तो एक नोट बनवतो बिल ऑफ एक्सचेंजची, त्याच्यावरती पिरियड वगैरे टाकलेला असतो, किती महिन्यानंतर पैसे देणार, ते समोरच्या पार्टीला साईनसाठी देतो, साईन करून ते परत देणार. आता पुढचं काम कधी? तो पिरियड संपल्यानंतर, 3 महिने 2 महिने जे ठरले त्याच्यानंतर. इथपर्यंत तुम्हाला कळायला पाहिजे. सेलरसाठी बिल काय असणार? सेलर त्या बिलला काय बोलणार? बिल रिसिवेबल. आणि जो खरेदी करणार आहे, बायर आहे, तो त्या बिलाला काय बोलणार? बिल्स पेबल. आता जर मी तुम्हाला विचारलं, सन्ड्री डेटर्स म्हणजे काय?
ज्याला आपण क्रेडिटवरती गुड्स सोल्ड करतो, ज्याला उधारीवरती माल विकलाय त्याला डेटर्स म्हणतो. मग इथं पण उधारीवरतीच माल विकलाय, पण इथं फरक काय फक्त बिल ड्रॉ केलं तर त्याला अकाउंटमध्ये बिल्स रिसिवेबल म्हणतात, तो पण डेटर्सच आहे. काय म्हणतो मी समजतंय? डेटर्स म्हणजे कोण? ज्याला आपण उधारीवरती माल विकलाय. शॉर्टकट मध्ये लिहितो, टू होम गुड्स इज सोल्ड ऑन क्रेडिट. ज्याला आपण ऑन क्रेडिट माल विकला त्याला बोलतो सन्ड्री डेटर्स. आणि जर ते डेटर्स कडून बिल साइन करून घेतलं तर त्यालाच बोलतात बिल्स रिसिवेबल. म्हणजे बिल्स रिसिवेबल आणि सन्ड्री डेटर्स टेक्निकली एकच आहे, दोघंही आपले कस्टमर आहेत. तर दोन्हीमध्ये फरक काय आहे? जर कस्टमर कडून बिल वगैरे काही घेतलं नाही, नॉर्मली पण होऊ शकतं ना, सपोज माझी रेग्युलर पार्टी आहे, मी त्याला गुड्स विकला, 1 महिन्याने पैसे देतो, बोलला ठीक आहे. आता बिल्स रिसिवेबलचे काय आणखी बेनिफिट्स आहेत ते त्या टॉपिकमध्ये बघू आपण. जर सपोज मी गुड्स सेल केल्यानंतर बिल बनवलं आणि त्याच्याकडून सही करून घेतलं त्याच्यावरती, तर त्याच डेटर्सला मी काय म्हणणार? बोला ना, बिल्स. दोन कन्सेप्ट कळणं गरजेचं आहे. डेटर्स म्हणजे कोण? ज्याला उधारीवरती माल विकलाय पण बिल नाही बनवलं तर त्याला अकाउंटमध्ये आपण डेटर्स म्हणणार. आणि बिल्स रिसिवेबल पण डेटर्सच आहेत आपले, फक्त त्याच्यासाठी जर बिल बनवलं असेल तर त्याला म्हणणार बिल्स रिसिवेबल. आलं लक्षात? सेम वे सन्ड्री क्रेडिटर. सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे कोण बरं? गुड्स परचेज्ड ऑन क्रेडिट. ज्याच्याकडून आपण उधारीवरती गुड्स परचेस करतो त्याला बोलणार सन्ड्री क्रेडिटर्स. आता सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल एकच आहे, फरक काय आहे? जर आपण बिल साइन करून दिला असेल पुढच्या पार्टीला तर त्याला क्रेडिटरच्या ऐवजी मी काय बोलणार? बिल्स पेबल बोलणार. एवढाच फरक आहे. जर बिल आपण साइन केलं असेल, इफ बिल इज ऍक्सेप्टेड, जर बिल आपण ऍक्सेप्ट केलं पुढच्या पार्टीकडून तर त्याला मी बोलणार बिल्स पेबल. इथपर्यंत कळालं का? सिंपल आहे. मला सांगा आता, जो सेलर आहे, सेलर, त्याच्यासाठी ते बिल कुठलं झालं? रिसिवेबल का पेबल? रिसिवेबल, कारण पैसे मिळणार, त्याच्यासाठी ती काय ऍसेट आहे, बरोबर. आणि बिल्स रिसिवेबल सारखं सेम कोण आहे आणखी? सन्ड्री डेटर्स आहे. बिल्स रिसिवेबल म्हणजे सन्ड्री डेटर्स आहे, फक्त बिल ड्रॉ केला असेल तर ते बिल्स रिसिवेबल म्हणतो त्याला, आणि नसेल तर सन्ड्री डेटर्स म्हणतो. आलं लक्षात? सेम वे तसंच बिल्स पेबल आणि क्रेडिटर्स एकच आहे, फक्त जर बिल ऍक्सेप्ट केला असेल तर त्याला अकाउंटमध्ये काय बोलणार? बिल्स पेबल, नाहीतर काय बोलणार? सन्ड्री क्रेडिटर. आता याच्यात एक ऍडजस्टमेंट येते आपल्याला, जो इम्पॉर्टंट पॉइंट आहे, बिल डिसऑनर्ड. डिसऑनर्डचा अर्थ होतो म्हणजे तुमचं जे ठरलं होतं 3 महिन्यांनी पैसे देणार, आता जरुरी आहे का पुढचा व्यक्ती जसं बोललाय तसं वागणार? 3 महिन्यानंतर तुम्ही त्याला बिल रिटर्न करायला गेले आणि पैसे मागितले, जर त्यांनी त्या दिवशी ते पैसे दिले नाही तर त्याला म्हणतात बिल डिसऑनर. तुम्ही चेक बाउन्स शब्द ऐकला? चेक बाउन्स झाला. बाउन्स झाला म्हणजे काय? त्या दिवशी चेक भरला पण त्याचे पैसेच नाही भेटले आपल्याला. तसंच सेम आहे, बिल डिसऑनर होणे म्हणजे काय? त्या बिलाची मुदत ठरल्यानंतर आपण पुढच्या पार्टीला पैसे मागायला गेलो, पण जर त्याने पैसे दिले नाही म्हणजे इन शॉर्ट काय? ते बिल कॅन्सल झालं, त्याचे पैसे टायमिंग वरती मिळाले नाही, त्याच्यावरती डेट मेन्शन असते की या डेट 3 महिन्याचा पिरियड आहे, एवढ्या पिरियडमध्ये जर पैसे मिळाले नाही तर त्याला म्हणतात बिल डिसऑनर झालं. सिंपल शब्द लक्षात ठेवायचा, बाउन्स म्हणजे पैसे मिळाले नाही. ओके, याला सिंपल शब्दात जर मी म्हटलं बिल कॅन्सल झालं, बिल डिसऑनरचा अर्थ कळाला? ड्यू डेटला पैसे मिळाले नाही त्याचे, मग ते बिल कॅन्सल झालं. आता याचा अर्थ काय होतो? ही ऍडजस्टमेंट येते आपल्याला. बिल्स डिसऑनर म्हणजेच बिल कॅन्सल. आता आपण दोघांसाठी पाहू, बिल्स रिसिवेबल साठी याचा काय इफेक्ट होईल आणि बिल्स पेएबल साठी काय इफेक्ट होईल. मी तुम्हाला सांगितलं डेटर्स आणि बिल्स रिसिवेबल सेम आहेत म्हणलं, बरोबर आहे. 1-2 मिनिटं द्या मला. मला एक सांगा, बिल्स रिसिवेबल आणि डेटर्स मध्ये काय फरक सांगितलं मी तुम्हाला? बिल्स रिसिवेबल आणि डेटर्स मध्ये काय डिफरन्स आहे? ज्याच्याकडे बिल आहे त्याला काय बोलणार? अकाउंट. दोन्ही कस्टमर आहेत आपले. ज्याच्याकडे बिल आहे त्याला काय बोलणार? बिल्स रिसिवेबल. आणि ज्याच्याकडून बिल नाही घेतले त्याला काय बोलणार? सन्ड्री डेटर. आता सिच्युएशन अजून करा की आपण एक बिल बनवलं, पुढच्या पार्टीने त्याच्यावर सही केली, 3 महिन्यानंतर आपण त्याला पैसे मागायला गेलो. 3 महिने काय म्हणतो मी? पिरियड असतो ठरलेला. त्यांनी जर ते पैसे दिले नाही तर त्या डेट नंतर त्या बिलाला काय किंमत आहे का? म्हणजे ते बिल कॅन्सल झालं. म्हणजे आता याच्याकडे पण बिल आहे का? बिल्स रिसिवेबल ज्याला म्हणत होतो मी, त्याच्याकडे बिल आहे का? एक एक्झाम्पल सांगतो बाबा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. वरचाच एक्झाम्पल घेऊ आपण. अजय सेलर होता आणि विजय बायर होता.
बरोबर. विजयला आपण जे बिल ऍक्सेप्ट केलं होतं त्याला आपण म्हणत होतो बिल्स रिसिवेबल. अजयच्या दृष्टिकोनातून विचार करतोय आपण. आता जर सपोज हे बिल जर कॅन्सल झालं तर विजयकडे बिल आहे का? ज्या कस्टमरकडे बिल नाहीये त्याला काय बोलतो आपण? सन्ड्री डेटर्स. म्हणजे दोघांमध्ये सिंपल फरक आहे. याच्याकडे बिल होतं म्हणून त्याला तोपर्यंत आपण बिल्स रिसिवेबल म्हणत होतो. आता जर ते बिल कॅन्सल झालं तर परत तो कोण झाला? सन्ड्री डेटर. मग जर बिल कॅन्सल झालं तर त्याचा इफेक्ट कसा करायला लागतो आपल्याला? सिंपल. बिल आता कॅन्सल झालं म्हणजे बिल्स रिसिवेबल मधून काय केलं पाहिजे त्याला? बोला ना. जर बिल कॅन्सल झालं तर बिल्स रिसिवेबल मधून काय केलं पाहिजे? लेस केलं पाहिजे. म्हणजे पहिली इफेक्ट काय करतो आपण याला? जर बिल्स रिसिवेबल डिसऑनर झालं तर त्याला बिल्स रिसिवेबल मधून लेस करायला लागतं आपल्याला, कारण त्या बिलाची आता काही व्हॅलिडिटीच नाहीये. ते कॅन्सल झाल्यानंतर त्याला काही इम्पॉर्टन्स नाहीये. आणि ज्याच्याकडे बिल नाहीये पण आपला कस्टमर आहे त्याला काय बोलतो आपण? म्हणजे आता याला उचलून परत पुढे टाकलं पाहिजे, सन्ड्री डेटर्स मध्ये ऍड केला पाहिजे. एकदा परत सांगतो शॉर्टकट मध्ये पटकन. मी तुम्हाला सांगितलं बिल्स रिसिवेबलला सिमिलर शब्द कुठला आहे? सन्ड्री डेटर्स. दोघांमध्ये काय फरक आहे? ज्याच्याकडे बिल तो बिल्स रिसिवेबल, ज्याच्याकडे बिल नाही तो सन्ड्री डेटर. जर बिल ते कॅन्सल झालं म्हणजे ज्याला बिल्स रिसिवेबल म्हणत होतो तो पण संपला, आता बिल नाही त्याच्याकडे, म्हणजे तो परत कोण झाला आता? सन्ड्री डेटर्स. म्हणजे जर सांगितलं तुम्हाला की बिल्स रिसिवेबल डिसऑनर झाले तर त्या बिलामधून काय केलं पाहिजे? त्याला लेस केलं पाहिजे आणि परत कुठे ऍड केलं पाहिजे? सन्ड्री डेटर्सला. ओके, सेम असंच आहे. बिल्स पेबल डिसऑनर जर सांगितलं, बिल्स पेबल डिसऑनर म्हणजे या केसमध्ये आपण पैसे देणार आहे समोरच्याला. म्हणजे बिल्स पेबल डिसऑनर म्हणजे सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल हे दोन रिलेटेड आहेत. बरोबर आहे. सन्ड्री क्रेडिटर्स आणि जर बिल आपण ऍक्सेप्ट केलं असेल तर आपण त्याला अकाउंटमध्ये बोलणार बिल्स पेबल. जर तुम्हाला सांगितलं की बिल्स पेबल डिसऑनर झालं म्हणजे जे बिल आपण साईन करून दिलं तर ते कॅन्सल झालं, आपण टायमिंगला त्याला पैसे दिले नाही, म्हणजे बिल मधून काय होईल? ते लेस. आणि ज्याच्याकडे बिल नाहीये त्या आणि ज्याच्याकडून आपण मटेरियल परचेस केले पण बिल ऍक्सेप्ट केलेलं नाही त्याला काय बोलतो अकाउंटमध्ये? सन्ड्री क्रेडिटर्स. म्हणजे काय इफेक्ट करायला लागेल बरं? बिल्स पेबल मधून काय होईल? लेस होईल आणि सन्ड्री क्रेडिटर्स मध्ये. समजलं का? सिंपल पॉईंट. आता परत एकदा शॉर्टकट मध्ये मला सांगा, जो सेलर आहे त्या बिलाला तो काय बोलणार? बिल्स रिसिवेबल. जो कस्टमर ज्याच्याकडून बिल घेत नाही त्याला काय बोलतो आपण? सन्ड्री डेटर्स. जर बिल कॅन्सल झालं तर बिल्स रिसिवेबल मधून काय होणार? लेस. आणि त्याच्यासारखा रिलेटेड कोण आहे दुसरा? सन्ड्री डेटर्स मध्ये ऍड होणार. सेम वे दुसरं बिल्स पेबल. बिल्स पेबल सारखा सिमिलर कोण आहे? सन्ड्री क्रेडिटर्स. ज्याच्याकडे बिल नाही तो क्रेडिटर, ज्याच्याकडे बिल आहे तो बिल्स पेबल आहे. जर बिल डिसऑनर झालं तर बिल्स पेबल मधून काय होईल? लेस. आणि ऍड कुठं करायला लागणार? क्रेडिटर मध्ये परत ऍड करायला लागणार. समजलं? एवढे सिंपल ऍडजस्टमेंट आहे. आणखी एक पॉईंट शिकवायचा होता मला, सन्ड्री डेटर्सच्या रिलेटेड ऍडजस्टमेंट. ठीक आहे, तो प्रॉब्लेम आल्यानंतर सांगतो. हे कळालं का? बिल्स पेबल बिल्स रिसिवेबल ह्याच्यावरती डिटेल टॉपिक आहे. मी जरा थोडं शॉर्टकट मध्ये सांगितलं. आपल्याला ह्याच्यावरती पूर्ण टॉपिक आहे त्यावेळेला परत डिटेलमध्ये पाहू आपण. प्रॉब्लेम नंबर कुठपर्यंत आलो आपण? 21. प्रॉब्लेम नंबर 21 वरती या. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये काहीच नवीन नाहीये, समजून घ्या. आधी बघा काय दिलंय. सापरे अँड अत्रे आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली. सापरे आणि अत्रे दोन पार्टनर्स आहेत ज्यांचा रेशो इक्वल आहे, पहिल्यांदा सांगितलं त्यांनी. आणि त्यानुसार आपल्याला सांगितलं ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट बनवा 31 मार्च 19 ची. आता पोस्टिंग मला तुम्ही पटपट सांगायची. डेबिट साइड पाहतोय आपण. सगळ्यांचा आवाज एक सोबत आणि मोठ्याने यायला पाहिजे. सन्ड्री डेटर्स, परचेसेस, ट्रेडिंग, डेबिट. रिटर्न्स आले डेबिटला. त्यांनी सांगितलं नाही सेल्स रिटर्न आहे का परचेस रिटर्न आहे. मी तुम्हाला काल लॉजिक सांगितलं होतं. सेलच्या ऑपोजिटला त्याचं रिटर्न येणार, परचेसच्या ऑपोजिटला त्याचं रिटर्न येणार. मग आता हे डेबिटला आहे म्हणजे ओरिजिनल कुठं असणार? क्रेडिटला. म्हणजे कशाचं रिटर्न आहे? सेल्स रिटर्न आहे. सेल्स क्रेडिटला आहे ना, म्हणजे रिटर्न डेबिटला असणार. म्हणजे काय? सेल्स रिटर्न आहे. सेल्सला मार्किंग करून ठेवा. सेल्सला मार्किंग करून ठेवा. पुढे बोला चला पटकन परत. ओपनिंग स्टॉक, लँड अँड बिल्डिंग, कॅरेज, ट्रेडिंग डेबिट, रेंट रेट्स टॅक्सेस, प्रॉफिट अँड लॉस डेबिट. ड्रॉइंग्स काय करायचं? कॅपिटल मधून लेस करणार. सॅलरीज, प्रॉफिट अँड लॉस डेबिट, बॅड डेब्ट्स, प्रॉफिट अँड लॉस डेबिट, मशिनरी,
ऍसेट, पण मी तुम्हाला सांगितलं त्यांनी ब्रॅकेटमध्ये आपल्याला काहीतरी इन्फॉर्मेशन दिली, म्हणजे इथे ऍडजस्टमेंट करायची आपल्याला काहीतरी. बघा काय दिले, ऍडिशन ऑन 1 ऑक्टोबर 18 10,000. 1 ऑक्टोबर 18ला आपण 10,000ची काहीतरी त्याच्यामध्ये वाढ केली. हे काय शेवटी बघू आपण. ऍडव्हर्टिजमेंट, प्रॉफिट अँड लॉस डेबिट आणि प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट नवीन आहे. आता पुढच्या प्रॉब्लेम मध्ये सगळे प्रॉव्हिडंट फंड कव्हर आहेत, त्यावेळेला सांगतो. पण इन्व्हेस्टमेंट वरतून काय वाटतं तुम्हाला? इन्व्हेस्टमेंट ऍसेट आहे. क्रेडिटला या सेल्स कुठे जाईल? ट्रेडिंग मध्ये क्रेडिटला सन्ड्री क्रेडिटर्स, लायबिलिटी सन्ड्री इन्कम, प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट, सन्ड्री म्हणजे मिसलेनियस किरकोळ, कॅपिटल लायबिलिटी, प्रॉव्हिडंट फंड सांगितलं होतं नसेल लक्षात तर लक्षात ठेवा, लायबिलिटी प्रॉव्हिडंट फंड. रिटर्न्स, क्रेडिटला रिटर्न आले म्हणजे कुठलं रिटर्न आहे? परचेस रिटर्न आहे. म्हणजे परचेस मधून आपल्याला मायनस करायला लागेल. परचेसला मार्किंग करून ठेवा. झालं. कमिशन प्री रिसिव्ड, ऍडव्हान्स मध्ये कमिशन मिळालंय. ट्रायल बॅलन्स मध्ये दिले म्हणजे एक इफेक्ट फक्त याचा. कुठं दाखवणार बरं? ऍडव्हान्स मध्ये पैसे मिळाले तर आपल्यासाठी काय ती? ऍडव्हान्स मध्ये मिळालेत आपल्याला. लायबिलिटी म्हणजे भविष्यात आपली जबाबदारी काम करण्याची त्याची. पैसे ऍडव्हान्स मिळाले, इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स इज अ लायबिलिटी, म्हणजे लायबिलिटी लक्षात ठेवा. इथं लिहून ठेवा ओनली वन इफेक्ट लायबिलिटी साइड. ओनली वन इफेक्ट लायबिलिटी. आणि आरडीडी दिलाय. आरडीडी कुठला असतो? हा ओल्ड आरडीडी. ट्रायल बॅलन्स मधला आरडीडी ओल्ड आरडीडी. याचं काय आपण नंतर पाहू. बॅड डेप्सची पोस्टिंग लगेच करायची नाही. आरडीडी दिलाय, आपल्याला कंपॅरिझन करायला लागेल. ह्याचा शेवटी पाहू आपण काय. ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट 23,000. बोला कुठे इफेक्ट करतो क्लोजिंग स्टॉक? ट्रेडिंग मध्ये क्रेडिटला आणि ऍसेट साइडला. डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 5%, मशिनरी 10%. मार्किंग करा दोघांना, मशिनरीला आणि लँड अँड बिल्डिंगला. झालं. त्यानंतर क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाउटफुल डेब्ट्स, रिझर्व फॉर बॅड अँड डाउटफुल डेब्ट्स, प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाउटफुल डेब्ट्स. हे आरडीडी आहे दोन्ही. आरडीडीचे आहे पण आरडीडी ॲट 5%. हा कुठला आरडीडी आहे? न्यू आरडीडी. अँड राईट ऑफ 1,000 फॉर बॅड डेब्ट्स. 1,000 रुपये राईट ऑफ करा म्हणजे कमी करा. 1,000 रुपये बॅड डेब्ट्सचे पण कमी करा. हा कुठले? हे कुठले बॅड डेब्ट्स आहेत? न्यू बॅड डेब्ट्स. आता हे काय करायला लागलं आपल्याला? दोन्ही सन्ड्री डेटर्स मधून लेस करायला लागतील. सन्ड्री डेटर्सला मार्किंग करा, 2 मार्किंग करा. झालं. बोलू नका, आपापसात लक्ष द्या. गुड्स वर्थ 3,000 वेअर सोल्ड. 3,000चा गुड्स आपण सेल केला, विकला. बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स. ऍडजस्टमेंट नंबर 4 मध्ये सांगितले त्यांनी की आपण गुड्स सेल केला पण त्याची एंट्री झाली नाही, बट नॉट रेकॉर्डेड. मग आता आपण एंट्री करायची. त्यांनी गुड्स सेल केला पण रेकॉर्ड केला नाही, मग आपल्याला एंट्री करायला लागणार. कुठे इफेक्ट होतील सांगा? सेल केलेला त्यांनी लिहिलं नाही म्हणजे आपल्याला सेल्सची अमाऊंट वाढवायला लागेल. सेल्स मध्ये ऍड होईल आणि ज्यांना सेल करतो त्यांची पण अमाऊंट वाढणार. म्हणजे कुठल्या ह्याच्यात ऍड होईल? आणखी सन्ड्री डेटर्स मध्ये किंवा डेटर्स मध्ये ऍड होईल. सन्ड्री डेटर्स मध्ये पण ऍड होईल. झालेली ऍडजस्टमेंट आहे. गुड सेल केला त्यांनी, रेकॉर्ड केला नाही, आपण रेकॉर्ड करायचा. कसा रेकॉर्ड करणार? सेल्स आहे, सेल्स वाढवला आणि जे कस्टमर आहेत त्यांची पण अमाऊंट वाढणार, डेटर्स मध्ये पण ऍड करणार. नेक्स्ट आहे मग याचे मार्किंग करा ना. सेल्सला मार्किंग करा आणि सन्ड्री डेटर्सला पण आणखी एक मार्किंग करा. झालं. आउटस्टँडिंग कॅरेज 500. कॅरेजला मार्किंग करा. लक्ष द्या. ऍडजस्टमेंट नंबर 6 मध्ये काय दिले? गुड्स वर्थ 8,000 वेअर परचेज ऑन 31 मार्च 2019. 8,000 रुपयांचा माल आपण 31 मार्चला घेतला, परचेस केला. मग प्रॉब्लेम काय झालाय? इन्क्लुडेड इन क्लोजिंग स्टॉक. तो स्टॉक मध्ये पण आहे आपल्याकडे माल. मग प्रॉब्लेम काय? बट नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स. पण त्यांनी बुक्स मध्ये एंट्री केली नाही. गुड्स परचेस केला पण एंट्री केली नाही. आता आपण रेकॉर्ड करायला लागणार त्याला. परचेस आहे, काय केला पाहिजे याला? परचेस मध्ये ऍड केलं पाहिजे. पहिले इफेक्ट परचेस वाढणार आपलं. आणि ज्यांच्याकडून परचेस करतो त्यांना काय बोलतो अकाउंट मध्ये? सन्ड्री क्रेडिटर्स. म्हणजे सन्ड्री क्रेडिटर्स मध्ये इफेक्ट हो ऍड होईल. मग करा परचेसला एक मार्किंग करा आणि क्रेडिटर्सला पण मार्किंग करा.
परचेसला 2 ऍडजस्टमेंट झाल्या, क्रेडिटर्सला 1 ऍडजस्टमेंट झाली. चला सिंपल आहे. करायचं स्टार्ट. जे येते आपल्याला ते करून घेऊ आणि जे नवीन पॉईंट आहेत ते डिस्कस करू आपण. चला सोबत करू आपण. सनरे डेटर्स ॲसेटला जायला आपल्याकडे फिक्स असेट बघा एकदा किती आहेत. लँड अँड बिल्डिंग आहे, मशिनरी आहे, दोनच आहेत. म्हणजे 5 ते 6 लाईन वरती ब्लँक ठेवा. वरती 4-5-6 लाईन ब्लँक ठेवा आणि खाली घ्या सनरी डेटर्स. त्याला 3 ऍडजस्टमेंट्स आहेत. 7 ते 8 लाईन ब्लँक ठेवा सनरी डेटर्ससाठी. किती? 40,000. मला नेक्स्ट आहे परचेसेस. परचेसेस ट्रेडिंग मध्ये डेबिटला. परचेसेस ट्रेडिंग मध्ये डेबिटला फर्स्ट लाईन ब्लँक ठेवा ओपनिंग स्टॉक साठी. फर्स्ट लाईन ठेवा आणि डेबिटला घ्या टू परचेसेस. परचेसेस मध्ये आपल्याला 2 ऍडजस्टमेंट करायचे ते, म्हणजे 4 लाईन अंदाजे ब्लँक ठेवा. परचेसेस. रिटर्न्स मधला कुठलं रिटर्न आहे? डेबिट वाला रिटर्न कुठलं? सेल्स रिटर्न. मग अगोदर सेल्स घ्यायला लागेल आपल्याला. आपण क्रेडिट मध्ये सेल्स घेऊ. बाय सेल्स. किती सेल्स बघा क्रेडिटला दिलं आपल्याला? 85,000. याच्यामधून मायनस करा लेस सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न आहे 800. मायनस करून परत येणारला ठेवा आणखी एक ऍडजस्टमेंट याच्यामध्ये. झालं. ओपनिंग स्टॉक कुठं जाईल? ट्रेडिंग मध्ये डेबिटला फर्स्ट लाईनला घ्या टू ओपनिंग स्टॉक. टू ओपनिंग स्टॉक 18,000. ओपनिंग स्टॉक 18,000. झालं का? नेक्स्ट आहे लँड अँड बिल्डिंग. कुठं जाणार सांगा? ॲसेटला फर्स्ट लाईनला घ्या लँड अँड बिल्डिंग. ऍडजस्टमेंट आहे इनरला ठेवा 10,000. लँड अँड बिल्डिंग 10,000. सोबत आहे ना सर्वजण? कोण पाठीमागं नाही ना मुलांमध्ये? आहे सोबत. नेक्स्ट आहे कॅरेज. कॅरेज कुठं जाईल सांगा? ट्रेडिंगच्या डेबिटला. कॅरेज ट्रेडिंग मध्ये डेबिट घ्या टू कॅरेज. ऍडजस्टमेंट आहे इनरला ठेवा 1,200. 2 लाईन ब्लँक ठेवून इनर आउटरला टोटल हे करा, एरो करा. रेंट रेट्स टॅक्सेस कुठं जाईल? प्रॉफिट अँड लॉस डेबिटला घ्या फर्स्ट लाईनला टू रेंट रेट्स अँड टॅक्सेस. ऍडजस्टमेंट ना डायरेक्ट आउटरला घ्या 1,000 रुपीज. ड्रॉइंग्स काय करायला लागतील? कॅपिटल मधून लेस अगोदर कॅपिटल घ्यायला लागेल आपल्याला. लायब्ररी साईडला या कॅपिटल अकाउंट्स. सापरे. सापरेचं कॅपिटल आहे 35,000. त्यानंतर आहे अत्रे. अत्रेचं कॅपिटल आहे 35,000 आहे. आता यांचे ड्रॉइंग्स लेस करा प्रत्येकाचे. सापरेचं ड्रॉइंग्स आहे 3,000 लेस ड्रॉइंग्स 3,000. लेस करून परत इनरला ठेवा 32,000 राहील.
आणि आत्रेचं पण लेस करा, लेस ड्रॉइंग्स. आत्रेचं ड्रॉइंग्स आहे 2000 मायनस करा आणि परत येणारला घ्या 33,000. झालं आवरा पटपट, चला वैभवावर झालं. नेक्स्ट आहे सॅलरीज. सॅलरीज कुठं जाईल? प्रॉफिट अँड लॉस डेबिटला या, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू सॅलरीज. ऍडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटरला या 3200. नेक्स्ट आहे बॅड डेप्स. आपण ओल्ड आरडीडी असेल त्यावेळेला बॅड डेप्सचा इफेक्ट लगेच करायचा नाही, तो पेंडिंग ठेवू आपण. त्यानंतर आहे मशिनरी. मशिनरी कुठं जाणार सांगा? ऍसेटला, लँड अँड बिल्डिंग नंतर घ्या मशिनरी 25,000. आणि ह्याला एक लाईन एक्स्ट्रा ठेवा, 2 लाईन ऍडजस्टमेंटसाठी आणि एक एक्स्ट्रा ठेवा. तिथं आपल्याला वर्किंग नोटचं रेफरन्स द्यायचं आहे. नेक्स्ट आहे ऍडव्हर्टाइजमेंट. प्रॉफिट अँड लॉस मध्ये डेबिटला टू ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडजस्टमेंट नाही आहे, डायरेक्ट आउटरला घ्या 4,000. आणि लास्ट प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट ऍसेट. लास्ट आहे प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट ऍसेटला घ्या. $18,500 डायरेक्ट आउटरला. तुमच्या नोट्समध्ये पाहून कॉपी करा, पोस्टिंग करा. स्क्रीनवरचं कॉपी करू नका फक्त. झालं. सेल्स आपण ऑलरेडी घेतलंय. सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी साईडला घ्या. आत्रेचे कॅपिटल खाली 3-4 लाईन ब्लँक ठेवून घ्या. सन्ड्री क्रेडिटर्स इनरला ठेवायला ऍडजस्टमेंट आहे 23,000. इनरला घ्या आणि 2 लाईन ब्लँक ठेवा. सन्ड्री क्रेडिटर्स. नेक्स्ट आहे सन्ड्री इन्कम. सन्ड्री इन्कम कुठं जाईल? प्रॉफिट अँड लॉस क्रेडिटला या सन्ड्री इन्कम 2 लाईन पहिल्या क्रॉस प्रॉफिटसाठी ठेवा. प्रॉफिट अँड लॉस क्रेडिटला बाय सन्ड्री इन्कम डायरेक्ट आउटरला घ्या 2,000 रुपीज. झालं इथपर्यंत. त्यानंतर आहे कॅपिटल. कॅपिटल ऑलरेडी घेतला आपण. प्रॉव्हिडंट फंड लायबिलिटी, लायबिलिटी साईडला घ्या. प्रॉव्हिडंट फंड आणि डायरेक्ट आउटसाइड आउटरला घ्या 10,000 रुपीज. ऍडजस्टमेंट नाही आहे. प्रॉव्हिडंट फंड 10,000. झालं. रिटर्न्स आहे. त्यानंतर हे कुठले रिटर्न्स आहेत? परचेस रिटर्न करा, परचेस मधून मायनस करा. ट्रेडिंग मध्ये डेबिटला करा लेस परचेस रिटर्न्स. $1,500. इनरला ठेवा परत. आणखी एक ऍडजस्टमेंट याच्यामध्ये 63,500 इनरला राहतील मायनस केल्यानंतर. इनरलाच ठेवा. त्यामध्ये आणखी एक ऍडजस्टमेंट आहे. झालं. कमिशन प्री रिसिव्ड कुठं जाईल? कमिशन प्री रिसिव्ड लायबिलिटी साईडला घ्या. प्रॉव्हिडंट फंड नंतर कमिशन प्री रिसिव्ड 800 डायरेक्ट आउटरला घ्या. आणि लास्ट आहे आरडीडी. तो पेंडिंग ठेवायचा, तो नंतर करणार आपण पोस्टिंग. फर्स्ट ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. कुठे घेणार क्लोजिंग स्टॉक? ट्रेडिंग मध्ये क्रेडिटला आणि ऍसेटला. ट्रेडिंगच्या क्रेडिटला घ्या बाय क्लोजिंग स्टॉक.
23,000 आणि सेकंड इफेक्ट ॲसेटला द्या, क्लोजिंग स्टॉक 23,000. क्लोजिंग स्टॉक 23,000. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 5%. लँड अँड बिल्डिंगचे डेप्रिसिएशन करून घेऊ आपण. लेस डेप्रिसिएशन ॲट 5%. किती होतील 5%? 500 रुपये. ओके, 9,500 आउटरला राहतील. आता काय कॉपी करू नका. एवढं झाल्यानंतर मशिनरीचं आपल्याला डिस्कस करायचं आहे. मशिनरीमध्ये बघा काय दिलं आपल्याला. झालं का एवढं तुमचं कॉपी करून? आपल्याला काय सांगितलंय बघा, मशिनरी दिली 25,000 आणि ब्रॅकेटमध्ये सांगितले ॲडिशन 1 ऑक्टोबर 18 10,000. ॲडिशन म्हणजे याच्यामध्ये 10,000 रुपये आपण 1 ऑक्टोबरला घेतलेत. हे 25,000 कुठल्या डेटला आहे आपल्याकडं? ज्या दिवशीचा ट्रायल बॅलन्स आहे, म्हणजे कधी आहे? 31 मार्च. इयर एंडला आपल्याकडे 25,000 आहे. त्याचा डायग्राम कसा करतो आपण? करू इथं करतो, चला नंतर मला रफ करून टाकता येईल. आपलं इयर एंड डेट सांगा कधी आहे? 31 मार्च 2019. या दिवशी सांगितले त्यांनी आपल्याकडे 25,000ची मशिनरी आहे. आपलं इयर स्टार्ट कधी होईल मग? फायनान्शियल इयर 1 एप्रिल 2018, 1/4/2018ला. बरोबर. आपल्याकडे शेवटी 25,000ची मशीन आहे आणि त्यांनी ब्रॅकेटमध्ये सांगितलं आपल्याला आपण 1 ऑक्टोबरला 10,000ची घेतली आहे. मग 1 ऑक्टोबर किती महिना होता ते बघा बरं. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. ऑक्टोबरचा पहिलाच दिवस आहे, म्हणजे 6 महिने झाल्यानंतर आपण नवीन मशीन घेतली होती एक. म्हणजे साधारणतः इथं 1 ऑक्टोबर 18ला आपण ॲडिशन केली 10,000ची. ॲडजस्टमेंट ऑलरेडी आपली झाली आहे, तरी पण नीट समजून घ्या एकदा. आता नीट पहा, आपल्याकडे शेवटी किती रुपयाची मशिनरी आहे? 25,000 आणि आपण या वर्षामध्ये किती घेतली आहे? 10,000. म्हणजे स्टार्टिंगला किती असणार आपल्याकडं? 15,000 असणार, बरोबर ना? शेवटी 25 कशी होईल? या वर्षी फक्त 10,000ची घेतली, म्हणजे सुरुवातीला आपल्याकडे मशिनरी असणार आहेत 15,000ची, ज्याला म्हणू आपण ओपनिंग बॅलन्स. ओपनिंग WDV म्हणतात त्याला. ओपनिंग बॅलन्स म्हटलं तरी काय अडचण नाही. आपल्याकडे ओपनिंग बॅलन्स 15,000 असणार, नवीन 10 घेतली, अशी म्हणून टोटल 25 आहे आपल्याकडे. इथपर्यंत कळालं? आता एक कशासाठी करायचं असतं? डेप्रिशिएशनसाठी. आपल्याकडे जी स्टार्टिंग पासून मशिनरी आहे याच्यावरती किती महिन्याचं डेप्रिशिएशन होईल? पूर्ण 12 महिने. स्टार्टिंग पासून म्हणजे पूर्ण 12 महिन्यांचं होईल. आणि जे 1 ऑक्टोबरला घेतली आहे ते किती महिने यूज होतील शेवटपर्यंत? 6 महिने. म्हणजे याच्यावरती किती महिन्याचं डेप्रिशिएशन? 6 महिन्याचं. हे तुम्ही एक्झाम मध्ये डायग्राम ड्रॉ करायचा नाहीये. एक्झाम मध्ये तुम्हाला हे चित्रकला करायची नाहीये, हे तुम्हाला समजण्यासाठी. आपल्या एक्झाम मध्ये काय करायचं? आपल्याला एक्झाम मध्ये करणार आपण वर्किंग नोट 1. कशाची वर्किंग नोट करतोय आपण? डेप्रिसिएशन ऑन मशिनरी. किती % सांगितले बघा बरं? ॲट 10%. आपल्याकडे 2 प्रकारची मशिनरी. एक आहे ओपनिंग WDV. ओपनिंग बॅलन्स WDV एकच अर्थ होतो. WDV म्हणजे रिटर्न डाऊन व्हॅल्यू. डेप्रिसिएशन टॉपिक होते का? आठवते का 11वीला? नाही आठवत? त्याच्यामध्ये WDV वर्ड गेला आपल्याला. मग आपल्याकडे स्टार्टिंगला किती रुपयाची मशीन आहे सांगा? 15. 15,000वरती किती %? 10%. 10% किती होतील? 1,500 पूर्ण वर्षाचे. आणि आपण नवीन जी घेतली मशिनरी ऑन ॲडिशन ड्युरिंग द इयर, वर्षभरामध्ये जी घेतली त्याच्यावरती कधी घेतलेली आपण? 1 ऑक्टोबर 2018. किती महिन्याचं डेप्रिसिएशन होईल? 6 महिन्यात. मग कसं? 10,000च्या 10% किती होतील? 1,000. 1,000 डायरेक्ट काढलेले पर्सेंटेज किती महिन्याचे असतात? पूर्ण वर्षाचे. 1 महिने 1 वर्षाचे. वर्षाला 1,000. मग 6 महिन्याचे किती? 500 रुपये. फक्त लिहिताना कसं लिहायचं? इंटू 6/12. वर्डिंग असं यूज करायचं. काढायची पद्धत आपल्या पद्धतीने करायचं. 10,000 इंटू 10% इंटू 6/12 म्हणजे 6 महिन्याचं डेप्रिसिएशन. हे होईल 500
म्हणजे टोटल डेप्रिशिएशन किती झालं बोला 2000. झेपतोय का नाही झेपत आहे काय सांगतोय. सिंपल आहे. त्यांनी आपल्याला सांगितलं शेवटी आपल्याकडे 25,000ची मशीन आहे आणि करंट इयरमध्ये ट्रायल बॅलन्समध्ये दिलं की नवीन आपण ॲडिशन केली 1 ऑक्टोबरला किती रुपयाची 10,000. मग शेवटी 25,000. आता 10,000 घेतली फक्त म्हणजे स्टार्टिंगला किती असणार 15,000. ती 15,000ची किंवा 15,000ची आपण किती महिने यूज करणार पूर्ण वर्षभर म्हणजे त्याच्यावरती पूर्ण 12 महिन्याचं डेप्रिशिएशन. आणि नवीन जी 1 ऑक्टोबरला घेतली आहे ती वर्ष संपेपर्यंत किती महिने यूज होतीये म्हणजे तिच्यावरती 6 महिन्याचं डेप्रिशिएशन. कळलं. मग आपण ही वर्किंग नोट तुम्हाला एक्झाम मध्ये बनवावी लागणार. कॉपी करताय 2 मिनिटं करा बरं कॉपी नंतर विसरता तुम्ही. आपण आता मशिनरी मधून टोटल डेप्रिशिएशन आहे जे मायनस करायचं आपल्याला. या मशिनरी मध्ये या ॲसेट साईडला करा मायनस लेस डेप्रिशिएशन ॲट 10%. ब्रॅकेटमध्ये त्यांना सांगा अमाऊंट कुठं काढली आपण वर्किंग नोट नंबर 1. वर्किंग नोट 1 2000 डेप्रिशिएशन आलं आपलं. आफ्टरला घ्यायचे 23,000. डेप्रिशिएशनचा सेकंड इफेक्ट कुठं होईल प्रॉफिट अँड लॉस डेबिटला. या प्रॉफिट अँड लॉस मध्ये डेबिटला कॉमन हेडिंग टाका टू डेप्रिशिएशन ऑन डॅश करून फर्स्ट आहे लँड अँड बिल्डिंग 500. त्यानंतर आहे मशिनरी आहे का प्लांट अँड मशिनरी मशिनरी आहे 2000. आउटरला आले 2,500. झालं. थर्ड नंबरची ॲडजस्टमेंट पेंडिंग राहू द्या. ॲडजस्टमेंट नंबर 4 ती पण राहू द्या पेंडिंग. ॲडजस्टमेंट नंबर 5 वरती या कारण का पेंडिंग ठेवायला सांगतोय 3 आणि 4 एकमेकाशी रिलेटेड आहेत. ॲडजस्टमेंट नंबर 5 वरती आउटस्टँडिंग कॅरेज काय केलं पाहिजे कॅरेजमध्ये ॲड केलं पाहिजे. करा कॅरेजमध्ये ॲड आउटस्टँडिंग कॅरेज. $500 आउटरली दिलं 1,700. सेकंड इफेक्ट कुठं होईल लायबिलिटी साईडला द्या. सेकंड इफेक्ट लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग कॅरेज $500. आउटस्टँडिंग कॅरेज 500. झालं. ॲडजस्टमेंट नंबर 6 गुड्स वर्थ 8,000 परचेस्ड इन्क्लुडेड इन स्टॉक बट नॉट रेकॉर्डेड. अनरेकॉर्डेड परचेस आहे काय करायचं सांगा. परचेस मध्ये ऍड या परचेस मध्ये ट्रेडिंग मध्ये डेबिटला परचेस आहे त्याच्यामध्ये या ऍड अनरेकॉर्डेड परचेसेस. अनरेकॉर्डेड परचेसेस आहे 8,000. किती येतील आउटरला 71,500 बरोबर. अनरेकॉर्डेड परचेसेस नंदनी कुठं होईल सेकंड इफेक्ट आता अनरेकॉर्डेड परचेसचा सेकंड इफेक्ट कुठं होईल क्रेडिटर्स मध्ये ऍड या सन्ड्री क्रेडिटर्स मध्ये या लायबिलिटी साइडला ऍड अनरेकॉर्डेड परचेसेस. $8,000 आफ्टरला येतील 31,000.
झालं. आता काही कॉपी करायचं नाही, एवढं झालं असेल तर सांगा. आता लक्ष द्यायचं, ऍडजस्टमेंट नंबर 3 आणि 4 पाहिजेत आपल्याला, थर्ड आणि फोर्थ ऍडजस्टमेंट पाहिजे. झालं वैभव, तुम्हाला स्पेस नाही, मी इथं खालीच घेतो. ऍडजस्टमेंट नंबर 3 कशाची ऍडजस्टमेंट नंबर 3 बघा बरं. न्यू आरडीडी आणि न्यू बॅड डेप्स आहेत, बरोबर का. लक्ष द्या, कोणी काही कॉपी करू नका. न्यू आरडीडी सांगितले, काय दिले थर्ड ऍडजस्टमेंट मध्ये, क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाउटफुल डेट्स, म्हणजे आरडीडी किती %, 5%. आणि त्यातच सांगितले राईट ऑफ 1000 फॉर बॅड डेट्स, म्हणजे न्यू आरडीडी आणि न्यू बॅड डेट्स इथपर्यंत ठीक आहे. त्यानंतर ऍडजस्टमेंट नंबर 4 मध्ये काय सांगितले बघा, गुड्स 3000 वेअर सोल्ड बट नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स, म्हणजे काय अनरेकॉर्डेड सेल्स आहे. गुड सेल केला पण रेकॉर्ड नाही केला, म्हणजे अनरेकॉर्डेड सेल्स. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना. हा, मला सांगा, न्यू आरडीडी आपण डेटर्स मधून काय करतो, लेस करतो. न्यू बॅड डेट्स काय करतो, लेस करतो. आणि अनरेकॉर्डेड सेल्स तुमच्या लक्षात असेल तर इफेक्ट सांगा बरं मला. डेटर्सचा पॉईंट सांगा, काय करतो आपण डेटर्स मध्ये, सेल्स रेकॉर्ड नाही केला म्हणजे काय करतो आपण, सेल्स मध्ये ऍड करतो आणि डेटर्स मध्ये पण ऍड करतो. आता मला यातला पॉईंट एक महत्वाचा आहे, आपल्याला म्हणजे डेटर्सला 3 ऍडजस्टमेंट करायच्यात. कुठल्या, डेट अनरेकॉर्डेड सेल्स ऍड करायचं आणि न्यू आरडीडी आणि न्यू बॅड डेट्स लेस करायचं, बरोबर ना. या 3 ऍडजस्टमेंट्स आहेत. मी एवढं इम्पॉर्टंट काय सांगतो याच्यामध्ये की सिक्वेन्स महत्वाचा आहे. 2 ऍडजस्टमेंट लेस करायच्यात आणि एक अनरेकॉर्डेड सेल्स वाली ऍड करायची आपल्याला. सिक्वेन्स काय असला पाहिजे बरं, अगोदर काय केलं पाहिजे, ऍड जे ते अगोदर ऍड केलं पाहिजे. लक्षात ठेवा, पुढे आणखी 2 ऍडजस्टमेंट्स आहेत त्याच्यात, त्यावेळेला मी परत सांगतो समजून. अनरेकॉर्डेड सेल जो आहे तो ऍड अगोदर करायचा. कारण काय याचं मला सांगा, आपले डेटर्स किती सांगा बरं एकदा, 40. आपला आरडीडी लक्षात ठेवा, सिक्वेन्स काय इम्पॉर्टंट असतो. आरडीडी कसा आहे आपला, पर्सेंटेज मध्ये आहे ना. मी जर समजा डायरेक्ट अगोदर आरडीडी मायनस केला, किंवा आपण आधी काय करतो, बॅड डेप्स आरडीडी मध्ये आधी काय लेस करतो आपण, बॅड डेप्स लेस करतो. सपोज बॅड डेप्स मी लेस केले, सिक्वेन्स काय महत्वाचं आहे समजून घ्या. 1000 बॅड डेप्स आहेत, राहिले 39,000. आणि आता जर सपोज मी आरडीडी लेस केला, किती पर्सेंट आहे न्यू आरडीडी, 5%. किती होतील 5%, 5 15 9 45, 1950 होईल. आय थिंक 1950 रुपये बरोबर आहे. म्हणजे किती राहिले आता, हे एक आरडीडीची अमाऊंट काढली तुम्हाला. आता मी तुम्हाला राईट सिक्वेन्स काय सांगितलं, ऍड आधी केलं पाहिजे. त्यानुसार जर केलं तर पाहू आपण, डेटर्स आपले 40,000, अनरेकॉर्डेड सेल्स किती आहेत बघा बरं. अनरेकॉर्डेड सेल्सची अमाऊंट किती आहे, 3000, म्हणजे हे झाले 43,000, बरोबर. आता अगोदर लेस करताना काय केलं पाहिजे, न्यू बॅड डेप्स किती आहेत, बॅड डेप्स 1000, राहिले 42,000. आणि आता लास्ट जर मी आरडीडी लेस केला तर 5% आरडीडी किती होईल याच्या, 2100. सिक्वेन्स काय इम्पॉर्टंट आहे बघा. आपण इथं जरी समजा तुम्ही म्हणसाल सेल्स केलं नाही सर, मी इथं समजा सेल्स करून टाकतो 3000, हे किती येतील आउटरला, 40,050. याची टोटल किती होते बघा बरं लेस करून, 40 39. दोन्हीकडे अमाऊंट सेम आले की वेगळे आले, वेगवेगळे आले. का वेगळे आले, कारण आरडीडी जो काढतो आपण तो पर्सेंटेज मध्ये काढतो. त्याच्यावरती जी अमाऊंट आहे ती जर चेंज झाली तर आरडीडी पण चुकणार आपला. त्याच्यासाठी सिक्वेन्स गरजेचा आहे. आलं लक्षात. तर 3 ऍडजस्टमेंट करायचे आपल्याला डेटरला. अनरेकॉर्डेड सेल्स ऍड करायचं, बॅड डेप्स आणि आरडीडी लेस करायचं. मग अगोदर कुठलं केलं पाहिजे सांगितलं तुम्ही, अगोदर ऍड करून घ्यायचं अनरेकॉर्डेड सेल्स, आणि लेस करताना बॅड डेप्स आधी का आरडीडी आधी, बॅड डेप्स आधी त्यानंतर आरडीडी. चला या आपण, म्हणजे मी काय सांगितलं की ऍडजस्टमेंट नंबर 4 त्यांनी नंतर दिली आहे, पण इफेक्ट कुठला आधी करायचा आहे, 4चा इफेक्ट आधी करायचा आहे. या डेटर्स मध्ये या, ऍड अनरेकॉर्डेड सेल्स, $3,000, 43,000 झाले. अनरेकॉर्डेड सेल्सचा सेकंड इफेक्ट पण देऊन घ्या, सेल्स मध्ये ऍड करा. अनरेकॉर्डेड सेल्सचा सेकंड इफेक्ट द्या, सेल्स मध्ये ऍड करा. ऍड अनरेकॉर्डेड सेल्स, सेल्स मध्ये ऍड करा. ट्रेडिंगच्या क्रेडिटला ऍड अनरेकॉर्डेड सेल्स 3,000.
हे येतील 87,200. 87,200. आणि आता बॅड डेप्स आणि आरडीडी मायनस करू. अगोदर बॅड डेप्स करायचं, न्यू बॅड डेप्स, आणि नंतर न्यू आरडीडी. या डेटर्समध्ये या, करा मायनस न्यू बॅड डेप्स लेस न्यू बॅड डेप्स. न्यू बॅड डेप्स आहेत 1,000, राहिले 42,000. आणि आता न्यू आरडीडी ॲट 5%, 2,100. किती होतील? 39,900. बरोबर आहे, 39,900 करते. व्यवस्थित करा. झालं. आता याचा सेकंड इफेक्ट जायचं. आता परत लक्षात घ्या, 2 मिनिटं करा, कंप्लीट करा राहिला असेल कोणाचं तर. ओल्ड आरडीडी दिलाय आपल्याला, म्हणजे आपल्याला काय करायला लागणार, लॉस वाढला कमी झाला कंपॅरिझन करायला लागणार. बरोबर. आपलं ओल्ड आरडीडी किती सांगा बरं. मी तुम्हाला सांगितलं, ज्या वेळेला ओल्ड आरडीडी दिला असेल त्यावेळेला 2 टीम करायच्या. एक साईडला कोण कोण आहे सांगा बरं. बॅड डेप्स आधी, ओल्ड बॅड डेप्स म्हणजे ट्रायल बॅलन्स मधल्या. त्यानंतर कोण आहे, न्यू बॅड डेप्स. आणि आणखी कोण आहे याच्यामध्ये, न्यू आरडीडी. आणि ऑपोजिट साईडला कोण आहे, ओल्ड आरडीडी एकटा आहे ऑपोजिट साईडला. ओल्ड बॅड डेप्सची अमाऊंट किती बघा, ट्रायल बॅलन्स मधले बॅड डेप्स किती आहेत, 1,000 आहे का. बॅड डेप्स विचारलं, बॅड डेप्स. न्यू बॅड डेप्स आपल्याला ऍडजस्टमेंट मधल्या त्या किती होत्या, बॅड डेप्स 1,000 होता ना. हां. आणि न्यू आरडीडी आपण काढलेला तो किती आलाय आपला, बोला ना. न्यू आरडीडी किती आहे, 2,100. आणि ओल्ड आरडीडी किती आहे, 4. आता आपण पाहायचं, ओल्ड आरडीडी म्हणजे आपला आधीचा अंदाज होता, एवढे डाऊटफुल होते आधी. आपल्याला अगोदर डाऊटफुल फक्त 400 वाटले. आणि आता जर पाहिलं त्याची टोटल किती होते, 4,100. अगोदर फक्त 400 डाऊटफुल वाटत होते. आता जर आपण तिघांची टोटल पाहिली तर ती 4,100 झाली. म्हणजे लॉस वाढला का कमी झाला, वाढला. वाढला का कमी झाला, वाढला. मग इफेक्ट कुठे जायला पाहिजे, प्रॉफिट अँड लॉस मध्ये, डेबिटला का क्रेडिटला, डेबिटला. किती रुपये लॉस वाढला सांगा बरं, किती, 3,700. कसं काढलं तुम्ही 3,700, 4,100 मधून 400 लेस केलं ना. मग 4,100 काय, बॅड डेप्स प्लस न्यू बॅड डेप्स प्लस न्यू आरडीडी. त्याच्यामधून 400 काय मायनस करतोय आपण, 400 काय ओल्ड आरडीडी. म्हणजे वर्डिंग पण मी कसं घ्यायचं सांगतोय तुम्हाला. तुम्ही 4,100 मधून 400 मायनस केले ना. 4,100 मध्ये काय काय, त्या तिघांची टोटल आहे, काय काय सांगा त्याच्यामध्ये, बोला. जीव गेल्यासारखं काय करताय, रेकॉर्डिंग चालू आहे. बोला, बॅड डेप्स कुठल्या सांगा, 3 काय काय येणार त्याच्यामध्ये, ओल्ड बॅड डेप्स, न्यू बॅड डेप्स, न्यू आरडीडी. ह्या तिघांची टोटल आहे. आणि त्याच्यामधून काय मायनस करतोय, ओल्ड आरडीडी. मला एक सांगा, इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला का क्रेडिटला, डेबिटला, कारण लॉस वाढलाय या प्रॉफिट अँड लॉस मध्ये, डेबिटला. टू ओल्ड बॅड डेप्स, टू बॅड डेप्स ओल्ड असं करा, 1,000. त्याच्यामध्ये ऍड करा न्यू बॅड डेप्स, हे झाले 2,000. आता ऍड करा न्यू आरडीडी, 2,100 झाले. तिघांची टीम कंप्लीट झाली. त्याच्यामधून लेस करा ओल्ड आरडीडी, म्हणजे ऑटोमॅटिक लॉस आपला आउट
झालं? काय पेंडिंग ठेवलं का आपण आणखी? सगळं ऍडजस्टमेंट झालं का आपल्या? 2 मिनिटं लक्ष द्या, टॅली तुम्हाला करायला सांगतो. आपण आज शिकलो प्रॉब्लेम मध्ये नवीन ऍक्च्युअली झालेली ऍडजस्टमेंट होती. मशिनरीचा पॉईंट एक याच्यामध्ये इम्पॉर्टंट होता. मशिनरी वाला पॉईंट काय दिलं होतं आपल्याला त्यांनी बघा. आपल्याकडे बोलू नका आपापसात, टोटल मशीन किती आपल्याकडं 25,000. ही कधी आहे 25,000? 31 मार्चला शेवटी. आणि त्यांनी ब्रॅकेटमध्ये सांगितलं होतं आपण 1 ऑक्टोबरला एक नवीन घेतली 10,000 ची. स्टार्टिंगला 25,000, वर्षभरामध्ये फक्त 10,000 ची घेतली. म्हणजे स्टार्टिंगला किती असणार आपल्याकडं 15,000, 15,000, 15,000ची असणार. मग आपल्याकडे दोन प्रकारच्या मशीन, एक स्टार्टिंग पासून येते किती आहे 15,000 आणि 10,000ची जी घेतली ती 1 ऑक्टोबरला घेतली बरोबर. मग 15,000च्या पार्टवरती किती महिन्याचं डेप्रिशिएशन? पूर्ण 12 महिन्याचं. आणि 1 ऑक्टोबरला घेतली त्याच्यावरती किती महिन्याचं डेप्रिशिएशन? 6 महिन्याचं. एक सांगा मला, जर त्यांनी सांगितलं 1 ऑगस्टला नवीन मशीन घेतली 1 ऑगस्टला, तर नवीन मशिनरीवरती किती महिन्याचं डेप्रिशिएशन येणार? 1 ऑगस्ट जर म्हटलं तर सांगा. 1 ऑगस्टला नवीन मशीन घेतली असं जर सांगितलं, 31/3/19, 1/4/18 स्टार्टिंग आहे तुमची. हा फक्त मंथ विचारतो. 1 ऑगस्टला जर नवीन मशीन घेतली असेल आपण, तर नवीन मशीन वरती किती महिन्याचं डेप्रिशिएशन येणार? 8 महिने. एप्रिल, मे, जून, जुलै 4 संपले होते. 1 ऑगस्ट म्हणजे 5व्या स्टार्टिंगलाच घेतली. 4 गेले 12 मधले, म्हणजे किती शिल्लक राहिले? 8 महिन्याचं नवीन मशीन वरती डेप्रिशिएशन येईल. आणखी एक सांगा, 1 डिसेंबरला जर नवीन मशीन घेतली आपण 1 डिसेंबरला, तर मग किती महिन्याचं डेप्रिशिएशन काढणार नवीन मशीन वरती? कोणाला कळत नसेल तर सांगा, परत सांगतो मी एकदा समजा. कसं म्हणणार? डिसेंबर पासून शेवट कधी आहे वर्षाचा आपल्या? 31 मार्चला. मग 1 डिसेंबर पासून मार्च पर्यंत किती महिन्यात बघा? डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 4 महिने. किंवा स्टार्टिंग पासून किती महिने झाले होते हे पाहिलं तरी कळून जाईल. आणि लास्ट एक सांगा, 1 जुलै. 1 जुलैला जर आपण नवीन मशीन घेतली असेल तर ती किती महिने यूज केली? 9 महिने. एप्रिल, मे, जून 3 संपले होते, 12 मधले 3 संपले होते, म्हणजे किती महिने यूज केले? 9. कळालं? आणखी परत रिपीट होईल त्यावेळेला आणखी डिस्कस करू आपण. काय राहिलं नाही ना पेंडिंग आपलं? चला क्लोज करायचं काम तुमच्याकडे, पटपट करा. चला 10 मिनिटं क्लोज करायला फक्त.